या बातमीचे प्रायोजक आहेत क्वालिटी चिकन सेंटर होलसेल अँड रिटेल। आमचा पत्ता न्यू तिरेगाव फॉरेस्ट व फिश मार्केट फॉरेस्ट सोलापूर। NM वाडिया चॅरिटेबल ट्रस्टच्या नूतनीकरण केलेल्या अनेक विभागांचे आज मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले। प्रथम डॉक्टर वैशंपायन यांच्या पुतळ्याला त्यांचे नातू डॉक्टर राजीव वैशंपायन आणि कुटुंबियांतर्फे पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर बालाजी अमाइन्सचे CEO प्रताप रेड्डी यांच्या हस्ते नूतनीकरण झालेल्या OPD विभागाचे उद्घाटन झाले। डॉक्टर उमा वळसंकर, उद्योजक रंगनाथ बंग, CA राजेश पटवर्धन, वाडिया हॉस्पिटलचे भूतपूर्व कर्मचारी यांच्या हस्ते विविध विभागांचे उद्घाटन करण्यात आले। व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सोलापूरचे भूतपूर्व जिल्हाधिकारी प्रवीण सिंग परदेशी यांच्यासह प्रताप रेड्डी, डॉक्टर उमा वळसंकर, डॉक्टर राजीव वैशंपायन, राजेश पटवर्धन, जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत, शिरीष गोडबोले आदी होते। वाडिया हॉस्पिटलमध्ये पूर्वजांनी सेवा दिली असे अनेक ज्येष्ठ डॉक्टर सुनील मेहता, डॉक्टर राजेंद्र घुली, डॉक्टर विजय सावस्कर, ॲडव्होकेट नितीन हबीब, CA राजन रिजबूड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी बोलताना अध्यक्ष प्रवीण सिंह परदेशी यांनी त्यांच्या कार्यकाळात वाडिया हॉस्पिटल जेव्हा कार्यरत होते तेव्हाची आठवण सांगितली। त्यांच्या आजीचं निधन समयी प्रख्यात अभिनेते रमेश देव यांना हृदयविकाराचा झटका आला। त्यावेळेला वाडिया हॉस्पिटल मधल्या डॉक्टरांनी जी सेवा दिली त्यानंतर 90 पर्यंत त्यांना आयुष्य लाभले। समाजातल्या तळागाळातल्या लोकांना उत्तम वैद्यकीय सुविधा अल्प दरात मिळावी अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली। डॉक्टर शिरीष कुमठेकर यांनी वाडिया हॉस्पिटलचा इतिहास उलगडून दाखवला। डॉक्टर घुली यांनी भविष्यकालीन योजनांचा आढावा घेतला। प्रास्ताविक आणि पाहुण्यांचे स्वागत शिरीष गोडबोले यांनी केले। या प्रसंगी प्रताप रेड्डी, राम रेड्डी यांनी बालाजी अमाइन्स आणि त्यांचे काम तसेच वाडिया हॉस्पिटलला CSR फंडातून केलेली मदत याबद्दलची माहिती उपस्थितांना दिली। डॉक्टर राजीव वैशंपायन, डॉक्टर अश्विन वळसंकर यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे मनोदय व्यक्त केला। आभार प्रदर्शन डॉक्टर विजय सावस्कर यांनी केले। NM वाडिया चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केलेल्या या उद्घाटन समारंभाला सोलापुरातील अनेक मान्यवर उपस्थित होते। माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, धर्मादाय आयुक्त सूर्यवंशी, सहाय्यक धर्मादाय आयुक्त पाटील व पाईकराव, सोलापूरचे CP राजकुमार, पोलीस अधिकारी विजय कबाडे, नामदेव बंडकर तसेच डॉक्टर विजय कानिटकर, डॉक्टर केळकर, आनंद चंदनशिवे, प्रियदर्शन शहा, डॉक्टर सुमन सरदेसाई आदी मान्यवरांची उपस्थिती होती। डॉक्टर किरण पाठक यांनी धन्वंतरी स्तवन गायले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा गाडगीळ यांनी केले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।